मुलाने आईला घरापासून 500 किलोमीटर दूर नेले आणि चालत्या ट्रेनमध्ये आईला झोपवून तिथेच सोडून आला. आणि जेव्हा तो आपल्या घराची जमीन विकून परत आला तेव्हा त्याला असे सरप्राईज मिळाले की त्याने तो थक्क झाला. अगं आई, तुला एकदा सांगून समजत नाही का? मला इथे राहून माझे आयुष्य बर्बाद करायचे नाही. तुला काय वाटते की मी इथेच राहून आयुष्यभर सडत राहू? मी ह्या छोट्याशा जागेत राहून आपले आयुष्य बर्बाद करू इच्छित नाही. माझे खूप मोठे स्वप्न आहेत, ते पूर्ण करण्यासाठी मला बाहेर जावेच लागेल. अनिल आपल्या आईला हे सर्व सांगत असताना स्वतःचे सामान पॅक करत होता. पण त्याची आई दुर्गाताई सतत त्याच्या हातातून त्याची बॅग खेचून घेण्याचा प्रयत्न करत होत्या. त्या सतत आपल्या मुलाला सांगत होत्या की बाळा, तुझ्याशिवाय माझं कोण आहे? जेव्हा तुझ्या बाबांचा मृत्यू झाला तेव्हापासून तूच तर माझा एकुलता एक आधार आहेस. जर तूच मला सोडून गेलास तर मी कोणाच्या आधारावरती जगू? माझा थोडा तरी विचार कर. परंतु त्यांचा मुलगा घर सोडून जाण्यावर ठाम होता. खूप प्रयत्न करून सुद्धा दुर्गाताई आपल्या मुलाला घरातून बाहेर जाण्यापासून रोखू शकल्या नाहीत. त्यांनी त्याला असे सुद्धा समजावले होते की प्रत्येक जण दुसऱ्या शहरात जाऊनच यशस्वी होतो असे नाही, तू आपल्या शहरात राहून सुद्धा यशस्वी होऊ शकतोस. पुढे त्या असे सुद्धा म्हणाल्या, तुला जर माझे ऐकायचे नसेल तर तू मला सुद्धा बरोबर घेऊन चल. त्यावर त्यांचा मुलगा म्हणाला, दुसऱ्या शहरात अजून माझ्या राहण्याचा ठिकाणा नाही आहे तर मी तुला कुठे घेऊन जाऊ? आता फक्त माझ्या नोकरीची बोलणी झाली आहे, अजूनपर्यंत मला नोकरी लागलेली नाही आहे. त्यावर दुर्गाताई म्हणाल्या, मी तेच तर सांगत आहे बाळा, तुला तुझी नोकरी अजून पक्की झालेली नाही तर तू तिकडे जात आहेस. तुझी नोकरी तरी पक्की होऊ दे, मग मी तुला अडवणार नाही. त्यावर अनिल म्हणाला, या शहरात आहे काय 2-4 नोकऱ्या, त्यापेक्षा मी तिथे जाऊनही नोकरी मिळाली नाही तर दुसरी नोकरी शोधेन. आई, काहीही झाले तरी मला तिकडे जाऊनच नोकरी करायची आहे. असं बोलून त्याने दुर्गाताईंचा हात झटकला आणि आपली बॅग घेऊन घरातून बाहेर पडला. त्याच्या मागे दुर्गाताई रडत रडत त्याच्याकडे पाहत होत्या, परंतु त्यांच्या मुलाने एकदाही पाठीमागे वळून पाहिले नाही. त्या मागून ओरडत होत्या, बाळा, मला सोडून जाऊ नकोस, तुझ्या विना मी मरून जाईन. त्यानंतर त्या दरवाजात कितीतरी तास बसून रडत होत्या, परंतु त्यांचा मुलगा परत आला नाही. कितीतरी तास तिथेच बसल्यानंतर काहीतरी विचार करून त्यांनी आपले अश्रू पुसले आणि त्या घरात गेल्या आणि आपल्या मुलाला फोन लावून म्हणाल्या, बाळा, तू सुखरूप पोचलास का तिकडे? बाळा, मला तुझी खूप आठवण येते. त्यावर त्यांचा मुलगा समोरून म्हणाला, आई, काही दिवसांची गोष्ट आहे, हळूहळू तुला सुद्धा एकटीला राहण्याची सवय पडेल आणि मी अगदी ठीकठाक आहे, एकदम सुखरूप पोचलो आहे, तू तुझी काळजी घे. एवढं बोलून त्याने फोन ठेवून दिला. आता पूर्ण दिवस दुर्गाताई अशाच बसून फक्त आपल्या मुलाचा विचार करत असायच्या. त्यांच्या आयुष्यात दुसरे काहीच नव्हते. त्यांचा मुलगा आता दुसऱ्या शहरात राहत होता आणि त्या बिचाऱ्या त्याच्याबरोबर फोनवर बोलूनच खुश राहत होत्या. दिवस असेच निघून जात होते. एक दिवस दुर्गाताईंनी आपल्या मुलाला फोन लावला आणि त्याला म्हणाल्या, बाळा, तू एक काम कर, तू तिथे येऊन मला सुद्धा तुझ्यासोबत घेऊन चल. आणि राहिली गोष्ट पैशांची, तर मी इकडे गावाकडे असलेली थोडीफार जमीन विकते आणि त्यातून जे पैसे मिळतील त्या पैशांतून तू शहरात घर घे आणि तुझी नोकरी कर. त्यामुळे मला सुद्धा एकटीला राहावे लागणार नाही. सुरुवातीला तर त्यांचा मुलगा नकारच देत होता, परंतु नंतर त्याने काहीतरी विचार केला आणि म्हणाला, ठीक आहे आई, तू एवढं म्हणतच असशील तर मी पुढच्या रविवारी घरी येतो. मग मी विचार करतो जमीन आणि घराचे काय करायचे आहे. पुढच्या रविवारी त्यांचा मुलगा अनिल घरी आला आणि 1-2 दलालाबरोबर त्याने बोलणे सुरू केले. त्यानंतर तो दुर्गाताईंना म्हणाला, आई, आपण खूपच लवकर आपली प्रॉपर्टी विकत आहोत म्हणून एवढा खास भाव मिळत नाही आहे, पण ह्या 2 प्रॉपर्टींची किंमत लवकर विकून सुद्धा जेवढी जास्त मिळवता येईल तेवढी आपण मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी प्रॉपर्टी डीलर बरोबर बोलणे केले आहे, तो उद्या आज पार्टीला घेऊन येईल आणि पुढच्या रविवारपर्यंत सर्व कागदपत्रे तयार करून पैसे आपल्या हातात येतील. आज तो प्रॉपर्टी डीलर काही कारणाने आपल्यासोबत त्या क्लायंटला घेऊन आला नव्हता म्हणून त्याने प्रॉपर्टी पाहिली नाही. पण सोमवारी तर अनिलला आपल्या नोकरीवर जायचे होते म्हणून त्याने प्रॉपर्टी डीलरला फोन करून सांगितले होते की तुम्ही घरी जा, माझ्या घरी माझी आई आहे, ती तुम्हाला आमचे शेत दाखवेल. सोमवारी तो प्रॉपर्टी डीलर आल्याबरोबर दुर्गाताईंनी त्याला आपले शेत दाखवले, पण त्याला घराविषयी काहीच बोललेलं नाही. त्यामुळे प्रॉपर्टी डीलर फक्त शेत पाहून निघून गेला. पुढच्या रविवारी जेव्हा अनिल आला होता तेव्हा 1-2 दिवसांची सुट्टी तो घेऊन आला होता. त्याने घरी येण्या अगोदरच त्या प्रॉपर्टी डीलर बरोबर बोलणे करून ॲग्रीमेंटचे सर्व पेपर्स बनवायला सांगितले होते. त्यामुळे ज्या दिवशी अनिल घरी आला त्या दिवशी सर्व
प्रॉपर्टी डीलर सुद्धा घरी आला आणि त्याने सर्व पेपर अनिलला दाखवले. तेव्हा अनिल म्हणाला, अरे हे तर फक्त शेताचेच पेपर आहेत, मी तर तुम्हाला सर्व पेपर तयार करायला सांगितले होते ना. त्यावर तो प्रॉपर्टी डीलर म्हणाला, मी तुमच्या दोन्ही शेतांचे कागदपत्र बनवलेले आहेत. तुमची शेती रस्त्याच्या बाजूला नाही, तर मी तुम्हाला त्याची चांगली किंमत मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर अनिल म्हणाला, हो बरोबर केला आहे, परंतु मी तुम्हाला या घराचे कागद सुद्धा बनवायला सांगितले होते ना. त्यावर तो माणूस म्हणाला, हे तर मी विसरूनच गेलो, पण ठीक आहे. मी तर असे ऐकले आहे की काही दिवसांमध्ये इकडे आजूबाजूला काही कंपन्या येत आहे. तुमच्या घराला आता चांगली किंमत मिळणार नाही, परंतु पुढच्या काळात नक्कीच तुमच्या घराला चांगली किंमत मिळेल. हे ऐकू अनिल खुश झाला आणि जमिनीचा व्यवहार करून पैसे घेतले आणि ते पैसे घेऊन तो निघणारच होता. परंतु त्याने विचार केला, जर आईला इथेच ठेवली तर पुन्हा येऊन मला हे घर विकता येणार नाही. त्यापेक्षा आपण तिला बरोबर घेऊन जाऊया. म्हणजे तो आईला म्हणाला, आई तू तुझी बॅग भर, आता आपल्याकडे पैसे आले आहेत, त्यामुळे मी तुला बरोबर घेऊन जात आहे. आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकून दुर्गाताईंना खूपच आनंद झाला. त्यांनी मोठ्या आनंदाने आपली बॅग भरली आणि दोघेही दुसऱ्या शहरात अनिलच्या नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले. घरापासून टॅक्सी पकडून ते रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचले आणि मग पुढे रेल्वे स्टेशनला जाऊन त्यांनी मुंबईला जाणारी ट्रेन पकडली. आता ट्रेन चालू झाली होती. खिडकीच्या बाजूला बसून दुर्गादेवी मोठ्या आनंदाने बाहेरचे दृश्य पाहत होत्या. त्या मनातून खूपच खुश झाल्या होत्या. आज त्यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार झाले होते, कारण त्यांना असेच वाटत होते की आपल्या मुलाने आपल्याला त्याच्याबरोबर घेऊन जावे किंवा मुलाने आपल्याबरोबरच गावी राहावे, आणि आज त्यांचा मुलगा त्यांना त्यांच्याबरोबर घेऊन जात होता. तेव्हा त्यांना त्यांचे जुने दिवस आठवले. जेव्हा त्यांचे लग्न मदनरावांनी बरोबर झाले होते, तेव्हा त्या अशाच त्यांच्या बरोबर आपले घरदार सोडून मदनरावांबरोबर संसार थाटण्यासाठी नव्या ठिकाणी जात होत्या. त्याचप्रमाणे आज त्या सर्व काही सोडून आपल्या मुलाबरोबर नवीन शहरामध्ये नवीन घरात राहण्यासाठी जात होत्या. अनिल आपल्या आईकडे पाहतो तर त्याला समजते की आई बाहेरील दृश्य पाहून त्याचा आनंद घेत आहे. तिला झोप येत नाही, म्हणून तो पैशांची बॅग आपल्या डोक्याखाली घेऊन अप्परवर्थ जाऊन झोपी जातो. काही तासांसाठी तो उठून पाहतो तर त्याची आई जागीच असते, म्हणून तो म्हणतो, आई आता तरी आराम कर. तेव्हा दुर्गाताई म्हणतात, बाळा अजून खूप प्रवास करायचा आहे, मला झोप आली की मी झोपेन. त्यावर अनिल म्हणतो, आई थोडी पाठ तर टेकव, त्याने तुला आराम मिळेल. अशीच किती वेळ बसून राहणार आहेस तू? तेव्हा दुर्गाताई म्हणतात, ठीक आहे बाळा, तू बोलतोस आहेस तर थोडा वेळ आराम करते. तेव्हा दुर्गाताई एक छोटी बॅग आपल्या डोक्याखाली घेतात आणि आराम करू लागतात. तेवढ्यात त्यांना डोळा कधी लागतो हे समजतच नाही, कारण आजपर्यंत त्या एकट्या राहत होत्या. त्यात सतत मुलाचा विचार, त्यामुळे त्यांना सुखाची झोप लागतच नव्हती. पण आज त्यांचे मन सुखावलेले होते, त्यामुळे त्या शांतपणे झोपी गेल्या होत्या. मग काही वेळाने अनिलने आपल्या आईच्या कानाजवळ जाऊन तिला हळुवार आवाज दिला आणि उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या उठल्या नाहीत. तेव्हा अनिलची खात्री झाली की आपली आई गाढ झोपी गेली आहे. याच गोष्टीचा फायदा उचलत अनिलने आपल्या सर्व बॅगा घेतल्या, आईची बॅग तिच्या बाजूला ठेवली आणि पुढच्या स्टेशनवर जशी ट्रेन थांबली तिथे तो आपल्या आईला गाडीतच झोपवून स्वतः मात्र ट्रेनमधून खाली उतरला. आता ट्रेन तेथूनच चालू होऊन पुढच्या प्रवासाला निघाली, पण तरीही दुर्गाताई झोपलेल्याच होत्या. काही तासांनी त्यांना जाग आली. तेव्हा त्या आपल्या मुलाला अनिलला शोधू लागल्या, तर कुठेच दिसत नाही असे त्यांच्या लक्षात आल्यावर त्या रडू लागल्या. त्यांच्या रडण्याने त्यांच्यासोबत प्रवास करणारे आजूबाजूचे प्रवासी त्यांच्याजवळ आले आणि त्यांच्या रडण्यामागचे कारण विचारू लागले. तेव्हा त्या म्हणाल्या, माझा मुलगा माझ्यासोबत प्रवास करत होता, त्याला तुम्ही कुठे पाहिला आहे का? माझा मुलगा कुठे गेला? आता त्याची आणि माझी भेट कशी होणार? तेव्हा त्यातील काही प्रवासी म्हणू लागले की तो काहीतरी घेण्यासाठी स्टेशनवर उतरला असणार आणि गाडी सुटल्यामुळे तो तिथेच राहिला असेल. तर काही म्हणू लागले तो मुद्दाम उतरला असेल. सर्वांनाच त्यांची दया येत होती, पण प्रत्येक जण वेगवेगळे बोलत होता. तेवढ्यातच तिकीट तपासणीसाठी पीसी तिथे आला. एवढी गर्दी पाहून तो म्हणाला, इथे काय झालं आहे? तेव्हा एकाने सांगितलं की ह्या काकींबरोबर त्यांचा मुलगा प्रवास करत होता, पण तो आता अचानक कुठे उतरला की कोणत्या स्टेशनवर खाली राहिला ते माहीत नाही. तेव्हा तो टीसी म्हणाला, तुम्ही उगाचच तर्कवितर्क लावून त्यांना त्रास देऊ नका. ज्यांना त्यांची मदत करायची आहे त्यांनीच इथे थांबा, नाहीतर उगाचच इथे गर्दी करू नका. टीसीने असे म्हटल्याबरोबर अर्ध्यापेक्षा जास्त गर्दी कमी झाली आणि लोक आपापल्या जागी जाऊन बसले. पण काही लोक अजूनही तिथेच दुर्गाताईंच्या बाजूला होते. तो टीसी सुद्धा दुर्गाताईंच्या बाजूला जाऊन बसला आणि म्हणाला, काकी तुमच्याकडे तुमच्या मुलाचा मोबाईल नंबर आहे का?
कदाचित तो एखाद्या स्टेशनवर उतरला असेल आणि ट्रेन सुटली असेल. असे झाले असेल तर मी तुम्हाला पुढच्या स्टेशनवर उतरून स्टेशन मास्तरांना सांगेन, म्हणजे तुमचा मुलगा तिथे येऊन तुम्हाला घेईल. त्याचा मोबाईल नंबर तुम्हाला आठवत असेल तर मला सांगा, किंवा कुठे लिहून ठेवला असेल तर मला द्या. तेव्हा दुर्गाताई म्हणाल्या, माझ्या मुलाचा नंबर मला माहीत नाही, पण तेवढ्यातच त्यांना आठवले की आपल्या मुलाचा मोबाईल नंबर आपण बॅगेमध्ये लिहून ठेवला आहे. खरं तर दुर्गाताईंकडे मोबाईल फोन होता, पण त्यांचा मुलगा तो फोन सुद्धा घेऊन गेला होता. म्हणून त्यांनी लगेचच आपल्या बॅगेमध्ये कागदावर लिहिलेला त्यांच्या मुलाचा मोबाईल नंबर त्या टीसीच्या हातात दिला. त्याने लगेच त्यांच्या मुलाला अनिलला फोन केला आणि फोन स्पीकरवर टाकला. 1-2 रिंग वाजल्यानंतर अनिलने लगेचच फोन उचलला. तेव्हा तो टीसी म्हणाला, माझे बोलणे अनिल बरोबर होत आहे का? समोरून अनिल म्हणाला, हो, मीच अनिल बोलत आहे. तुम्ही कोण बोलत आहात? त्यावर तो टीसी म्हणाला, मी अमुक एक ताईचा तिकीट कलेक्टर बोलत आहे. तुम्ही तुमच्या आईला बरोबर बोला. असे बोलून त्याने फोन दुर्गाताईंकडे केला. तेव्हा दुर्गाताई रडतच म्हणाल्या, बाळा तू कुठे आहेस? आपल्या आईचा आवाज ऐकताच अनिलने फोन कट केला. तेव्हा तो टीसी पुन्हा त्याला फोन लावण्याचा प्रयत्न करू लागला, पण आता त्याचा फोन बंद येत होता. हे सर्व पाहून तिथे उपस्थित लोकांना काहीसे विचित्रच वाटू लागले. मग ते सर्वजण समजून गेले की ह्याचा मुलगा जाणून बुजून त्यांना इथे सोडून गेला आहे. आता त्यांच्या मुलाचा फोन लागत नव्हता. म्हणून टीसी म्हणाला, याचा अर्थ तुमचा मुलगा तुम्हाला जाणून बुजून इथे सोडून गेला आहे. तेव्हा दुर्गाताई म्हणू लागल्या, नाही, माझा मुलगा असे करू शकत नाही. तो स्वतःच मला तिकडे घेऊन आला होता आणि म्हणाला होता की आपण दुसऱ्या शहरात जाऊन राहूया. मग तो मला असं अर्ध्या रस्त्यात का सोडून जाईल? आम्ही घरदार सर्व सोडून इकडे दुसऱ्या शहरात राहायला जात आहोत. तेव्हा त्यातील एका मुलाने हे बोलणं ऐकलं आणि तो दुर्गाताईंना म्हणाला, घरदार सोडून चालला आहात? म्हणजे त्यावर दुर्गाताई म्हणाल्या की आम्ही आमची जमीन विकली आहे आणि त्या जमिनीतून मिळालेले पैसे घेऊन आम्ही इकडे नवीन घर घेऊ, तिकडेच राहणार आहोत, जिथे माझा मुलगा नोकरी करत आहे. तिथे आपण पोट भरण्यासाठी पैसे कमवतो, तेच तर आपले खरे घर असते ना. म्हणूनच आम्ही आमची शेती विकली होती. का तर तिकडे जाऊन घर घेऊन तिथेच राहू म्हणून. तर माझा मुलगा मला सोबत घेऊन निघाला होता. दुर्गाताईचे हे बोलणे ऐकून सर्व लोक समजून गेले होते की यांच्या मुलांनी यांना धोका देऊन जाणून बुजून तो यांच्याबरोबर असे काही वागला आहे. आता ते लोक सुद्धा काय करणार होते? ते म्हणू लागले की तुम्ही म्हणत होता ना की तुमचा मुलगा मुंबईमध्ये राहतो, मग मुंबई आले की आम्ही तुम्हाला सांगतो, तुम्ही तिथेच उतरा. काही जण म्हणू लागले की मुंबई किती मोठी आहे, मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या शहरात त्या आपल्या मुलाला कशा शोधतील? त्याला शोधण्याच्या नादात या स्वतःच हरवून जातील. मग तिथे उपस्थित सर्व लोकांनी आपापसात चर्चा केली आणि एक निर्णय घेण्यात आला की दुर्गाताईंना त्यांच्या गावी परत जायला हवे. त्यांचे म्हणणे असे होते की त्यांचा मुलगा जर त्यांना शोधत असेल तर तो नक्कीच त्यांना शोधत गावी येईल. तेव्हा त्यातील काही लोक म्हणू लागले, काकी तुमच्याकडे तुमचे घर आहे का? तेव्हा दुर्गाताई म्हणाल्या, हो, शेती विकली आहे, परंतु घर तर अजूनही आमचेच आहे. तेव्हा त्यातील एक माणूस म्हणाला, जर तुमचा मुलगा पैशांचा लालची असेल तर तो ते घर विकण्यासाठी नक्कीच एक ना एक दिवस येईल. कदाचित त्याला घर विकायचे असेल म्हणूनच त्याने तुम्हाला एवढ्या दूरवर आणून सोडले असेल. आता त्यांनी त्यांच्या घरी जावे हे निश्चित झाले होते, परंतु ते एकट्या एवढ्या दूरचा प्रवास कसा करणार होत्या? त्यांच्याकडे तेवढे पैसे आहेत का? त्यांना मध्ये कुठे ट्रेन बदलायची वेळ आली तर त्यांना जमेल का? असे विविध प्रश्न प्रत्येकांच्या समोर उभे राहिले. तेव्हा प्रत्येक जण विचार करू लागला की यांना एवढ्या लांबून आता परत घरी कोण घेऊन जाणार? कारण प्रत्येकाला आपापली कामे होती आणि आजच्या ह्या धावपळीच्या आयुष्यात कोण कोणासाठी वेळ काढणार? पण म्हणतात ना, आज सुद्धा ह्या मतलबी जगामध्ये काही लोक असे आहेत की ते दुसऱ्यांच्या उपयोगी येतात. असाच एक माणूस दुर्गाताईंना म्हणाला, आम्ही सुद्धा मुंबईला जात आहोत. मुंबईला पोचल्यानंतर आम्ही तुम्हाला तुमच्या गावाकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसवून देऊ, पण आपण मुंबईला पोचल्यानंतर लगेचच तुमची ट्रेन असणे गरजेचे आहे, कारण माझ्यासोबत माझी बायको आहे आणि तिची तब्येत काही ठीक नाही आहे, म्हणून मला जास्त वेळ तिथे थांबता येणार नाही. त्यावर दुर्गाताई म्हणाल्या, मुंबई हे खूप मोठं शहर आहे ना, त्यामुळे तिथे खूप साऱ्या ट्रेन असतील. तिथे जर चुकून मी दुसऱ्या ट्रेनमध्ये बसली आणि कुठल्या दुसऱ्या ठिकाणी गेली तर, आणि सर्व काही झाले तरी मी जाणार तरी कशी? कारण माझ्याकडे एक फुकटी कवडी सुद्धा नाही. तेव्हा त्यातीलच एक माणूस 100 रुपये काढून दुर्गाताईंना देत म्हणाला, आता माझ्याकडे तर एवढेच पैसे आहेत. तेव्हा दुर्गाताई ते पैसे घेण्यासाठी नकार देऊ लागल्या. त्यावर तो माणूस म्हणाला, अडचणीच्या काळात दुसऱ्यांना मदत करणे चांगले असते. तुम्ही हे पैसे ठेवा आहे, पण तुम्हाला उपयोगी पडतील.
त्याने समजावल्यानंतर दुर्गाताईंनी ते पैसे घेतले. मग तिथे उपस्थित असलेला प्रत्येक जण कोणी 100 तर कोणी 200 रुपये दुर्गाताईंना देऊ लागला. अशा प्रकारे दुर्गाताईंकडे आता 1,500 ते 2,000 रुपये जमले होते. तेवढ्या पैशामध्ये त्या आरामात आपल्या घरी पोहोचू शकत होत्या. या सर्व गडबडीमध्ये मुंबई कधी आली कोणाला समजलेच नाही. तेव्हा तो मुलगा दुर्गाताईंना म्हणाला, काकी आता मुंबई आली आहे, आपण इथे उतरूया. ते मुंबईला उतरल्यानंतर त्या मुलाने चौकशी केली तेव्हा समजले की 1 तासाने दुर्गाताईंच्या गावी जाणारी ट्रेन येणार आहे. तेव्हा त्या मुलाने आपल्या आजारी बायकोला आणि दुर्गाताईंना तिथेच बसायला सांगितले आणि तो त्यांच्यासाठी काही खाण्याच्या गोष्टी आणण्यासाठी गेला. त्याने आणलेला खाऊ दुर्गाताईंनी आणि आपल्या बायकोला दिला. मग तो दुर्गाताईंना म्हणाला, काकी थोड्याच वेळात ट्रेन येईल, तुम्ही सांभाळून प्रवास करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रवासामध्ये कुणालाही तुमच्यासोबत जे काही घडलं आहे त्याविषयी काहीही सांगू नका, कारण ह्या जगात सर्वच माणसे चांगली असतात असे नाही. तुमच्या मजबुरीचा कोणीही फायदा घ्यायला नको, म्हणून थोडी हिंमत दाखवा. मग तुम्ही आरामात तुमच्या घरी पोहोचलात. आणि अजून एक गोष्ट, ज्यांची मुले नसतात ते लोक जगत नाहीत का? मग तो म्हणाला, काकी ट्रेन यायला अजून 30 मिनिट बाकी आहेत. तुम्हाला वेटिंग रूममध्ये जाऊन फ्रेश व्हायचं असेल तर तुम्ही जाऊन येऊ शकता. प्रवास करून दुर्गाताईंचं अंग सुद्धा खूप भरून आलं होतं, म्हणून त्या वेटिंग रूममध्ये गेल्या. छानपैकी आंघोळ केली आणि पुन्हा तो मुलगा आणि त्यांची बायको बसली होती त्या बाकड्यावर येऊन बसल्या. मग त्या मुलाने त्यांच्यासाठी आणलेला खाऊ त्यांच्या बॅगमध्ये व्यवस्थित ठेवला. तेवढ्यातच ट्रेन आली. मग जनरल डब्याच्या त्या गर्दीमध्ये दुर्गाताई सामील झाल्या. पण गर्दी एवढी होती की त्या ट्रेनच्या डब्यामध्ये तर चढल्या, पण त्यांना बसायला जागा मिळाली नाही. त्यांचे उभे राहण्याचे सुद्धा वय नव्हते, परंतु त्या कशातरी उभ्याने प्रवास करू लागल्या. काही स्टेशन पुढे गेल्यानंतर त्यांना बसायला जागा मिळाली. त्यांच्या मनात सतत विचार चालू होते. एवढ्यातच त्यांना आठवले की ज्या मुलाने आपल्याला ट्रेनमध्ये बसवले त्यांनी आपल्याला फोन करायला सांगितला आहे. म्हणून त्यांनी समोरच बसलेल्या मुलाकडे फोन मागितला आणि त्या मुलाने लिहून दिलेल्या नंबरवर फोन केला आणि त्याला सांगितले की बाळा, मला बसायला जागा मिळाली आहे. तेव्हा तो म्हणाला, तुम्ही निश्चिंत होऊन प्रवास करा. तुमच्या घरी पोहोचलात की पुन्हा एकदा मला फोन करा. त्यावर दुर्गाताई म्हणाल्या, हो बाळा, नक्कीच, तू तुझ्या बायकोची काळजी घे. एवढं बोलून त्यांनी फोन ठेवला. मग त्या विचार करू लागल्या, एवढ्या धावपळीच्या आयुष्यात ह्या मुलासारखी सुद्धा मदत करणारी देवासारखी माणसे मिळतात तेव्हा आपल्याला किती आधार वाटतो. जर त्याने आपल्याला मदत केली नसती तर आपण मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये कुठे गेलो असतो, कोणाकडे आश्रय मागितला असता. पण आता त्या विचार करू लागल्या की आपल्याला रडून चालणार नाही. जेव्हा आपल्या नवऱ्याचे निधन झाले होते तेव्हा ते दुःख विसरून सुद्धा आपण कणखर मनाने आयुष्य जगतच आलो आहेत. तसेच आपले मन कणखर करून आपल्याला पुढचे आयुष्य जगायला हवे. कारण तेव्हा माझ्या सासरकडील सर्वांनीच माझी साथ सोडली होती, पण मी माझ्या मुलाला त्याचा प्रत्येक हक्क मिळवून दिला होता. त्याच्यासाठी घर सुद्धा घेतले होते. आता आपल्याला तसेच काहीसे करावे लागेल. त्यावेळी मी माझ्या मुलासाठी एवढं सर्व करू शकली, मग आता मी माझ्यासाठी का करू शकत नाही? नक्कीच करू शकते. देवाने जर एवढं चांगलं आयुष्य दिलं आहे तर ते विनाकारण मी बर्बाद का करू? हा विचार करत दुर्गाताई आपल्या गावच्या रेल्वे स्टेशनवरती उतरल्या. तिथे उतरल्यानंतर त्यांना कोणतीही अडचण आली नाही, कारण स्टेशन पासून घरी जाण्याचा रस्ता त्यांना चांगलाच माहीत होता. त्या आता आपल्या घरी पोहोचल्या होत्या. तेव्हा त्यांच्या शेजारी त्यांना विचारू लागली, दुर्गा काकी, काय झालं? तुम्ही तर तुमच्या मुलाबरोबर त्याच्यासोबत दुसऱ्या शहरात राहण्यासाठी गेला होतात ना? तुम्ही जाताना म्हणत होता ना की आता परत येणार नाही? तेव्हा दुर्गाताई म्हणाल्या, हो, असे मी म्हणाले होते, पण मी आता परत आली आहे आणि मी आता इथेच राहणार आहे. त्यांच्या शेजारी राहणारी त्यांची विद्या मैत्रीण सुद्धा होती, म्हणून तिला मागच्या वेळेस अनिल घेऊन गेला होता. ही गोष्ट सुद्धा माहीत होती. त्यावेळेस विद्या दुर्गाताईंना म्हणाली होती, तू मुलाच्या बोलण्यात येऊन शेती विकू नकोस. परंतु दुर्गाताईंनी आपल्या मैत्रिणीचे न ऐकता आपल्या मुलाचे ऐकून जमीन विकली होती आणि त्याची शिक्षा आता त्यांना भोगावी लागत होती. पुढे असे काय होईल याची पुसट शंका त्यांच्या मैत्रिणीला आलीच होती. ती शंका आज खरी ठरतानाही दिसत होती. दुर्गाताई आता आपल्या घरात जाऊन त्यांनी आपल्या मैत्रिणीच्या तोंडावर दरवाजा बंद करून घेतला होता. तेव्हा विद्याने विचार केला, आता हिच्याबरोबर बोलण्यापेक्षा आपण संध्याकाळी येऊन हिच्याबरोबर बोलूया. संध्याकाळ झाल्यानंतर विद्या दुर्गाताईंच्या घरी गेली. दुर्गाताईंनी दरवाजा उघडून तिला घरामध्ये घेतली. दुर्गाताईंना पाहताच विद्या समजून गेली होती की त्या खूप परेशान नाही, म्हणून ती दुर्गाताईच्या बाजूला बसून प्रेमाने विचारू लागली, दुर्गा, काय झालं आहे? तू एवढी परेशान का वाटत आहेस? सर्व काही ठीक आहे ना? तुझा मुलगा तुला बरोबर घेऊन शहरात गेला होता ना? तो तुला तिथेच ठेवणार असे सांगून गेला होता. मग तू अचानक परत कशी काय आलीस? आणि ती सुद्धा एकटीच? सर्व काही ठीक आहे ना?
तू मला काहीशी परेशान वाटत आहेस. काय झालं आहे दुर्गा, मला सांग. मी तुझ्या बहिणीप्रमाणे आहे ना? विद्याने एवढ्या प्रेमाने विचारल्याबरोबर दुर्गाताईंच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. त्यांना राहावेसे वाटले नाही. शेवटी त्या स्वतःला रोखू शकल्या नाही आणि त्यांनी पटकन विद्याला मिठी मारली आणि त्या जोरजोरात रडू लागल्या. मी असा काय गुन्हा केला हे म्हणून माझा मुलगा माझ्याबरोबर असा वागला असेल? त्या रडतच बोलत होत्या. तेव्हा विद्याने त्यांना कसे तरी शांत केले आणि म्हणाले, नक्की काय झालं आहे ते मला नीट सांगशील? तेव्हा दुर्गाताईने तिला सर्व घटनाक्रम सांगितला. मी मुलाबरोबर दुसऱ्या शहरात जात होते, परंतु आम्ही तिथपर्यंत पोहोचलो नाही. अर्ध्या रस्त्यातच तो मला सोडून गायब झाला. जेव्हा त्याला फोन केला तेव्हा त्याने फोन सुद्धा कट केला आणि त्यानंतर त्याने त्याचा फोन बंद करून ठेवला. ह्या सर्व गोष्टी ऐकून विद्याला तर धक्काच बसला. एखादा मुलगा आपल्याबरोबर असा कसा वागू शकतो? मग विद्याने आपल्या मुलाला आवाज देऊन दुर्गाताईंच्या घरात बोलवून घेतले आणि त्याला दुर्गाताईंच्या मुलाला म्हणजे अनिलला फोन करण्यास सांगितले. त्याने फोन केला, परंतु अनिलने त्यांचा फोन उचलला नाही. कदाचित त्याचा नंबर त्याच्याकडे सेव्ह असेल म्हणून. तिच्या मुलाने दुसऱ्या नंबरवरून फोन केला तर अनिलने तो फोन लगेच उचलला. तेव्हा विद्या म्हणाली, बाळा, मी विद्या काकी बोलत आहे. मला दुर्गाताईंबरोबर बोलायचं आहे. आता ती इथे राहत नाही, ती तुझ्याबरोबर राहते, पण मला तिची खूप आठवण येत होती. म्हणून मी विचार केला की फोनवर तिच्याबरोबर थोडा वेळ बोलून घ्यावे. थोडे माझे दुर्गाबरोबर बोलणे करून दे ना. विद्याचे असे बोलणे ऐकून अनिल घाबरला आणि तो, आई आता आपल्या बाजूला नाही काकी, मी नंतर तुमचे आणि आईबरोबरचे बोलणे करून देतो असे सांगू लागला. कारण त्याला काय माहित होते की त्याची आई घरी पोहोचली आहे. त्याला तर असंच वाटत होतं की त्याची आई रस्त्यावर कुठेतरी भटकत असेल, म्हणून त्याने असे कारण सांगून वेळ काढण्याचा प्रयत्न केला होता. आता विद्या काहीतरी पुढे बोलून म्हणून लगेच दुर्गाताईंनी तिच्या तोंडावर हात ठेवला. त्यानंतर अनिलने फोन ठेवला आणि तो नंबर ब्लॅकलिस्ट केला, जेणेकरून त्या नंबरवरून पुन्हा फोन यायला नको आणि आई बरोबर असे वागले आहोत हे विद्या काकींना समजायला नको असे त्याला वाटत होते. परंतु सत्य तर अगोदरच त्यांना समजले होते. तर फोनवर दुर्गाताईंनी आपल्या मुलाचा आवाज ऐकून त्या पुन्हा भावूक झाल्या आणि रडू लागल्या. कारण काही झाले तरी ते आईचे हृदय होते. पण यावेळी मात्र विद्याने दुर्गाताईंना समजावले, तू तुझ्या मुलासाठी काय केले नाहीस, त्याच्यासाठीच तर तू सर्व काही केले आहेस. तरी तो तुझ्याबरोबर असा वागला. जेव्हा तू या गावात आलीस तेव्हा तुझ्याकडे काय होते? तुझ्याकडे काहीच नव्हते. एक लहानसे शेत होते ज्याच्या भरोशावर तू इथे आली आणि तुझ्या मेहनतीने तू स्वतःचे घर खरेदी केलेस. तू त्याच्यावरच थांबली नाहीस, तर त्याच्या मेहनतीने अजून एक शेत विकत घेतलंस. का तर तुझे उत्तर बंद वाढावे आणि आपल्या मुलाने चांगले शिकावे, त्याला सर्व गोष्टी मिळाव्यात. तू एवढे करू शकतेस, तुझ्यात काय बुद्धी कमी आहे का? एवढं बोलून विद्या हसू लागली. तेव्हा दुर्गाताईच्या चेहऱ्यावर स्मित हास्य बोलले. त्या म्हणू लागल्या, तू अगदीच बरोबर बोलत आहेस. आता फक्त मला माझा विचार करावा लागेल. त्याच दिवसापासून त्यांनी आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली. घरात आता जास्त काही वस्तू नव्हत्या, कारण त्या जाताना काही वस्तू विकल्या होत्या तर काही शेजाऱ्यांना दिल्या होत्या. ज्या शेजाऱ्यांना दिल्या होत्या त्या वस्तू तर त्यांनी परत घेतल्या, पण ज्या काही विकल्या होत्या त्या त्यांना पुन्हा खरेदी कराव्या लागणारच होत्या. त्यासाठी पैशांची आवश्यकता होती आणि पैसे मिळण्यासाठी काम करणे गरजेचे होते. पण आता ह्या वयात ते कोणते काम करणार होत्या? तेव्हा विद्या म्हणाली, तू अगोदर जे काम करत होतीस तेच काम कर ग. अगं, आजच्या जमान्यात कोणी माणूस स्वतः काम करत नाही. प्रत्येक जण दुसऱ्यांकडूनच काम करून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो. दुर्गाताईंना सुद्धा विद्याचे बोलणे पटले, म्हणून त्यांनी आपले जुने काम पुन्हा सुरू केले. त्यांनी दुसऱ्यांचे शेत कसण्यासाठी घेतले. त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावल्या आणि त्यामध्ये त्यांना चांगलाच पैसा मिळाला. ज्याचे ते शेत होते त्याबरोबर कोणी बोलणी करून वर्षाकाठी त्याला जेवढे पैसे द्यायचे होते तेवढे पैसे त्याला देऊन सुद्धा दुर्गाताईंकडे आता पैसे शिल्लक राहिले होते. यामध्ये त्यांना दिवसेंदिवस खूपच फायदा होत गेला. त्या स्वतः शेतात कष्ट करत नव्हत्या, परंतु ज्या लोकांकडून ते सर्व हे काम करून घेत होत्या त्या लोकांची मजबुरी सुद्धा त्या वेळच्या वेळी देत होत्या. त्यामुळे त्यांच्या शेतात काम करण्यासाठी लोक स्वतःहून तयार होत होती. हळूहळू त्यांनी स्वतःचे एक शेत खरेदी केले, कारण आता त्यांच्याकडे स्वतःचे असे शेत शिल्लक राहिले नव्हते. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांना आता पहिल्यासारखे आपल्या मुलांसाठी पैसे वगैरे कमवायचे नव्हते. म्हणून स्वतःची शेत घेतल्यानंतर त्यांच्या शेतामध्ये जे लोक काम करण्यासाठी येतात त्यांना त्या जास्तीचे पैसे देण्याऐवजी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च त्या आपल्या पैशातून करू लागल्या. एवढे चांगले काम करत असताना सुद्धा म्हणतात ना, देव परीक्षा घेतच असतो. असे काहीसे झाले आणि एक वेळ पीक हातात येण्याच्या वेळेतच खूप पाऊस आला आणि त्यांचे सर्व पीक वाया गेले. त्यावेळी त्यांच्या हाती काहीच रागले नाही.
त्या वर्षी त्यांच्याकडे थोडेफार पैसे शिल्लक होते. ते पैसे सुद्धा संपून गेले, कारण शेतात काम करणाऱ्या माणसांची मजुरी तर त्यांना द्यावीच लागत होती. पण लगेचच त्याच्या पुढच्या वर्षी त्यांनी आपल्या शेतामध्ये एक अशा प्रकारे पीक लावले जे गावातील इतर कोणतीही आपल्या शेतामध्ये पिकवले नव्हते. त्यामुळे त्या पिकाला बाजारातून चांगली मागणी आली आणि त्यांना हे पीक घेण्यासाठी काही ठिकाणाहून उधार पैसे सुद्धा घ्यावे लागले होते. खरं तर हे पीक घेताना त्यांना खूपच टेन्शन आले होते की आपण हे सर्व करत आहोत, परंतु आपल्याला यामध्ये यश येईल का? परंतु म्हणतात ना की देव आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला नक्की देतो. त्याचीच प्रचिती आज दुर्गाताईंना सुद्धा आली होती, कारण पावसाने नुकसान होऊन सुद्धा दुर्गाताई मागे हटल्या नव्हत्या. त्यांनी आपली मेहनत चालूच ठेवली होती. त्याचे फळ आज त्यांना मिळाले. हळूहळू त्यांची परिस्थिती आता बदलली होती. आता देवाची त्यांच्यावर एवढी कृपा झाली होती की त्यांच्यावर धनवर्षा होत होता. अशातच एक दिवस तोच प्रॉपर्टी डीलर एका पार्टीला घेऊन दुर्गाताईंचे घर दाखवण्यासाठी आला. पण त्यावेळी दुर्गाताई घरात नव्हत्या. तर प्रॉपर्टी डीलरला पाहताच त्या समजून गेल्या होत्या की हा घर विकण्यासाठी आला असेल. म्हणून दुर्गाताईंनी लगेचच आपल्या शेजाऱ्यांना जाऊन सांगितलं की त्यांची चौकशी केली तर त्यांना सांगा की हे घर बंदच असतं. कधीतरी ह्या घरातील माणसे येतात आणि जातात, पण जास्त दिवस हे घर बंदच असतं. जेव्हा त्या प्रॉपर्टी डीलरने आजूबाजूला चौकशी केली तेव्हा त्या लोकांनी दुर्गाताईंनी सांगितल्याप्रमाणेच त्यांना सांगितले. तेव्हा तो हसतच म्हणाला, त्याचे येणे काही जाणे ठीक आहे, पण तुम्ही हे घर बळकवण्याचा विचार सुद्धा करू नका, कारण हे घर मी आता विकत घेत आहे. असे बोलून तो पार्टीला ते घर दाखवून निघून गेला. तेव्हा त्याचबरोबर चांगले बोलून शेजाऱ्यांनी त्या प्रॉपर्टी डीलरचा नंबर घेतला आणि त्यांना म्हणाले की इथे कोणी आलं की आम्ही तुम्हाला फोन करून सांगू. त्या प्रॉपर्टी डीलरने हसतच त्यांना स्वतःचा नंबर दिला आणि म्हणाला, कोणाला जमीन विकायची असेल तर मला सांगा. मग शेजाऱ्यांनी बोलण्यातच त्याला विचारले की हे घर तर अनिलचं आहे ना, मग तो कधी येणार आहे? अनिल कधी येणार आहे हे त्यांनी त्यांच्याकडूनच विचारून घेतलं. आता दुर्गाताई अनिलच्या स्वागताची तयारी करू लागल्या, कारण दुर्गाताईंना अनिलला चांगलीच अद्दल घडवायची होती. म्हणून त्यांनी पोलिसात जाऊन तक्रार केली होती. मी माझ्या मुलाने मला धोका देऊन जमीन विकली आहे आणि मला दूरवर नेऊन त्याने सोडून दिला आहे. दुर्गाताईने तक्रार दिल्यानंतर पोलीस सुद्धा अनिल येण्याची वाट पाहू लागले होते. त्यांच्या गावा शेजारील जमिनीवर एक सरकारी कंपनी येणार होती, त्यामुळे तिथल्या जमिनीचे भाव आता खूप वाढले होते. ही गोष्ट अनिलला समजली होती. त्यामुळे आपल्याला जास्त पैसे मिळण्याच्या लालसेपोटी अनिल घर विकण्यासाठी आला होता. त्याने आपल्याला घराचा दरवाजा उघडला आणि आतमध्ये त्याला असे वाटले की दरवाजाला कुलूप नाही. याचा अर्थ प्रॉपर्टी डीलर पार्टीला घेऊन आतमध्ये बसला असेल. परंतु जेव्हा त्याने दरवाजा उघडला तेव्हा समोरील व्यक्तीला पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्याच्यासमोर त्याची आई दुर्गाताई होत्या, जिला त्याने खूप दूरवर ट्रेनमध्ये झोपलेल्या अवस्थेत सोडले होते. तीच त्याची आई आज त्याच्यासमोर उभी होती. आता त्याला काही समजत नव्हते. तो काही बोलणार किंवा पुढे काही करणार. तेवढ्यातच तिथे पोलीस पोहोचले. तेव्हा दुर्गाताई पोलिसांना म्हणाल्या, हा बघा माझा नालायक मुलगा, याने अगोदर मला माझी जमीन विकली आणि आता हे घर विकण्यासाठी आला आहे. तुमचा विश्वास बसत नसेल तर काही वेळ थांबा, प्रॉपर्टी डीलर सुद्धा येईल. तेवढ्यातच प्रॉपर्टी डीलर सुद्धा तिथे येऊन पोहोचला, कारण शेजारच्या विद्याने प्रॉपर्टी डीलरला फोन लावून सांगितले होते की अनिल इकडे आला आहे. त्यामुळे तो सुद्धा लगबगीने तिथे येऊन पोहोचला होता. त्याला वाटत होते की आता एकदा अनिल बरोबर बोलून डील फायनल करूया. पण घरात पोहोचल्यानंतर अनिलच्या आईला आणि पोलिसांना पाहून त्याला धक्काच बसला. तेवढ्यातच एका पोलिसाने प्रॉपर्टी डीलरच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, काय रे, इथे का आला आहेस? तेव्हा तो म्हणाला, साहेब मी हे घर विकण्यासाठी आलो आहे. मी फक्त एक प्रॉपर्टी डीलर आहे. त्यावर पोलीस म्हणाला, अच्छा मग हे घर कोणाचं आहे? हे घर तर अनिल साहेबांचं आहे, बाकी मला काही माहित नाही. तेव्हा त्या पोलिसांनी त्याच्या खांद्यावरचा हात काढून त्याच्या मानेवर पकडत म्हणाला, तू त्या पेपर्सवर सही कोणाची होती ते पाहिलं नव्हतं का? तेव्हा आपली मान वाचवत प्रॉपर्टी डीलर म्हणाला, साहेब त्या पेपर्सवर सही आईसाहेबांचीच होती, परंतु मी माझे बोलणे तर अनिल साहेबांबरोबर झाले होते. त्याचे एवढेच बोलणे पुरेसे होते. दुर्गाताई लगेच म्हणाल्या, मी घराच्या पेपर्सवर सही केलेली नाही. हा माझा नालायक मुलगा माझ्याबरोबर असे वागणार आहे असं मला माहीत असतं तर मी जमिनीच्या पेपर्सवर सुद्धा सही केली नसती. हा माझी फसवणूक करत आहे. मग पोलीस अनिलला विचारू लागले की तू तुझ्या आईच्या संमतीशिवाय हे घर कसे काय विकू शकत होतास? तेव्हा तर सुरुवातीला, नाही साहेब मी घर नव्हतं विकत, मी फक्त घराची किंमत काढण्यासाठी याला घरी बोलवून घेतलं होतं असं बोलू लागला. परंतु त्याच्या बाजूलाच उभ्या असणाऱ्या एका पोलिसांनी त्याच्या एका कानशिलात मारली. तेव्हा तो पोपटासारखा बोलू लागला, साहेब मी पैशांच्या लालसे पोटेमध्ये येऊन आईची खोटी सही करून हे घर विकणार होतो. हे वाक्य बोलताच पोलिसांनी त्याला अटक केली. तेव्हा अनिलला पोलीस घेऊन जा लागले. तेव्हा तो आई आई ओरडू लागला, आई हे बघ ना, पोलीस मला तुझ्या समोरच घेऊन जात आहे आणि तू काही बोलत नाहीस, तू फक्त तमाशा पाहत आहेस. आई
कोण? आई तुझी. जेव्हा आईला ट्रेनमध्ये झोपवून तिला धोका देऊन तू निघून गेलास तेव्हा ती तुझी आई नव्हती का? जेव्हा जेव्हा मी तुला फोन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तू बंद कर फोन करून ठेवायचास किंवा फोन कट करायचास, तेव्हा कुठे होती तुझी आई? पैशाचा लालसी तू. तुझ्यासारखा मुलगा असण्यापेक्षा नसलेला बरा. हे जे काय होतंय ते सर्व तुझेच तर होते. मी मेल्यानंतर या सर्व गोष्टी तुझ्याच नावावर होणार होत्या. त्याच्यावर तू फक्त तुझाच हक्क राहणार होता. पण नाही, सर्व काही तुला अगोदरच हवं होतं. तू एवढा लालसी आहे, तू मला मारायला सुद्धा कमी केली नसतीस किंवा तू मला कोणाला विकली सुद्धा असतीस. जेव्हा मी रडत होती, मला तुझी गरज होती, तेव्हा तू माझ्याकडे तोंड फिरवून निघून गेला. तेव्हा माझे अश्रू तुला दिसले नाहीत. मग आता तुझे अश्रू मला कसे दिसतील? दुर्गाताई म्हणाल्या, साहेब याला आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून घेऊन जा. तेव्हा पोलीस त्यांच्यासह त्या प्रॉपर्टी डीलरला सुद्धा घेऊन गेले, कारण तो सुद्धा यामध्ये सामील होता. कारण त्यानेच अनिलला सांगितले होते की साहेब तुम्ही कसेही करून तुमच्या आईची सही करा, बाकी सर्व गोष्टी मी करतो. पोलिसांनी आता त्या दोघांनाही जेलमध्ये टाकले होते. पण प्रॉपर्टी डीलरने माफी मागून साहेब मी पुन्हा असे कोणाबरोबर नाही करणार असे वचन देऊन काही पैसे भरून स्वतःची सुटका करून घेतली. मात्र अनिल आपल्या आईला धोका दिल्यामुळे जेलमध्येच राहिला. त्याने जेलमध्ये असताना कितीतरी वेळा आपल्या आईची माफी मागितली, परंतु दुर्गाताईंनी त्याला माफ केले नाही. त्याच्या कर्माची शिक्षा त्याला दिली. दुर्गाताई आता सुखाने समाधानाने आयुष्य जगत आहेत. आपल्या मुलाची कमी त्यांना नक्कीच जाणवत आहे, परंतु तरीही त्यांनी आपल्या मुलाला कधीही माफ केले नाही. त्यांच्या शेतावर जे कष्ट करण्यासाठी लोक येत होते त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च दुर्गाताई उचलत होत्या. आता तीच मुले पुढे मोठी होऊन चांगल्या ठिकाणी नोकरी लागली आहेत. भलेही ती त्यांच्या कष्टकऱ्यांची मुले असतील, पण त्यांच्यावर ज्यांनी उपकार केले त्या दुर्गाताईंना ती मुलं विसरलेली नाहीत. म्हणून अशी असंख्य मुले आज दुर्गाताईंना स्वतःची आई समजतात. त्यामुळे आई अशी साथ घालणारी कितीतरी मुले दुर्गाताईंना मिळाली. पण अनिलने आपल्याच वाईट कर्माने आई नावाने छत्र कायम गमावले. तर मित्र आणि मैत्रिणींनो, दुर्गाताईंनी शेवटपर्यंत अनिलला माफ केले नाही आणि हा त्यांचा निर्णय योग्य होता का, असे आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की करून सांगा. आणि जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.